हॅलो. हा चला. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक हो, त्याचे साक्षीत्व मधील भाग 2 अमृत योग यातील चिंतन किरण क्रमांक 6 शीर्षक आहे सांस्कृतिक गोंधळ. धर्म, राजकारण, इतिहास, समाजशास्त्र, साहित्य, कला, मनोरंजन इत्यादी मानवाशी निगडीत सर्व विषय हे वास्तवात मानसिक आंदोलनांमुळे कमी जास्त विकृत होतात. निर्भेळ असे या जगात काही राहूच शकत नाही, कारण येथे कर्त्याची भूमिका अत्यंत बलिष्ठ प्रभावशाली असते. जग आपल्या कल्पनेनुसार नसते, परंतु ते तसे असावे असे वाटणारे सर्व करते, मग ते राम कृष्ण असोत किंवा टिळक, गोखले, आगरकर अथवा सावरकर यासारखे महापुरुष असोत, तसे जग बनवण्याच्या आपल्या अविरत प्रयत्नात अगदी अभावितपणे वरील सर्व विषयांची मांडणी आपापल्या मनोधारणेनुसार करू पाहतात. जग बदलण्याची इच्छा चुकीची मुळीच नाही. जगाला योग्य मार्गावर आणावे असे वाटणे अगदी उत्तमच आहे, मात्र तरीही त्यासाठी उपलब्ध इतिहासात असलेल्या वास्तवास तसे ते नाहीच असे बौद्धिक पातळीवर पुन्हा पुन्हा घोषित करणे चुकीचे आहे. वास्तवातले जर अयोग्य असेल तर जरूर बदला, मात्र तत्पूर्वी वास्तवातले जग जसे आहे ते नीट मान्य तरी करा ना. का सत्याला असत्य आणि असत्याला सत्य ठरवण्याचा अट्टहास करून आपणाला जग बदलता येणार आहे? जे जसे आहे ते तसे नाहीच असे म्हणणे निखालस दृष्ट्या चुकीचे आहे. जगात बदल घडवून आणण्यासाठी कर्त्याला प्रथम स्वतःच बदल घडवून आणावा लागेल. तो बदल असतो एकाच प्रकारचा. प्रथम जे जसे आहे ते तसे पाहणे, मान्य करणे. ते तसे नीट पाहूनही मान्य न करणे ही बौद्धिक लबाडी आहे. कुणीही कितीही खोटे पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न केला तरी त्यामुळे खोट्याचे खरे होऊच शकत नाही. मात्र त्यामुळे साध्या सरळ लोकांची, नेत्यांच्या मागून गर्दी करणाऱ्यांची दिशाभूल होते. ते फसतात. त्यांना आपली फसवत झालेली आहे ते लक्षात जेव्हा येते तेव्हा त्यांचे अर्धे आयुष्य सरलेले असते. सारांश अशा बौद्धिक चलाखीमुळे सत्याला असत्याचा आणि असत्याला सत्याचा मुलामा देण्याच्या अश्लाघ्य प्रयत्नांमुळे महापुरुषांचे कार्य पुरेसे यशस्वी होत नाही. लोकांना भुलविणे, फसवणे त्यामुळे कोणतेच कार्य यशस्वीपणे यथासांग होऊ शकत नाही. त्यामुळे समाजात विविध भोवरे, दूषित प्रवाह तयार होतात. आधीच निर्भय नसलेले, प्रदूषित असलेले जग अधिकाधिक प्रदूषित होते. समाजमान्य थोर पुरुषांबाबतही असे घडते, कारण असे थोर पुरुषही समाज बदलाच्या धारणेने असे झपाटलेले असतात की सत्य समजून घेण्यास एक तर त्यांना उसंतच नसते, किंवा त्यांना असे वाटते की सत्य मान्य केल्यास आपणाला आपले ध्येय गाठण्यात अपयश येईल. येथेच नेमकी चूक आहे. कितीही महान कार्य सिद्धीस न्यायचे असले तरी वास्तव सत्य नाकारून असे कार्य सिद्ध होऊच शकत नाही. उलट पक्षी जे कार्य सिद्धीस गेल्यासारखे वाटते ते कार्यच अपुरे, सदोष आणि बऱ्याच वेळा विकृती ठरते. ते असे का घडते? कारण बऱ्याच वेळा महापुरुषी कोणत्या ना कोणत्या आमिषाला बळी पडतात. त्यांना वाटते आपल्या भोवती जेवढा लोकसंग्रह अधिक तेवढे आपण बरोबर. ही लोकेशनाच त्यांना अधपतित करते. त्यामुळे बौद्धिक लटपटी खटपटी, लोकांच्या मेंदूला मुंग्या आणणारे वक्तव्य किंवा लिखाण, संदिग्ध वचने यांच्या आधारे ते समाज मनाला आपल्या बाजूस वळवून घेऊ पाहतात. यालाच बौद्धिक भूलीचा प्रकार म्हणतात. अशी बौद्धिक भूल कायम टिकावी म्हणून मग विविध संघ, संघटना, प्रतिष्ठाने उभारली जातात. यामधून मग अशी भूल घालणे व ती टिकवून ठेवणे यांचे पद्धतशीर शिक्षण दिले जाते. तेथे तरबेज झालेले विद्यार्थी समाजात सर्वत्र विखरून घेतलेले शिक्षण सर्वदूर व्यापक करू पाहतात. यालाच इंग्रजीत ब्रेन वॉशिंग म्हणतात. जे संघात व संघाबाहेर समाजात सर्वत्र इन द कॅम्प अँड आउट ऑफ द कॅम्प इन द सोसायटी चालते. महान कार्य करू पाहणारा लोकेशनीला बळी पडून अगदी त्याच्याही नकळत स्वतःलाही न समजता पतन पावतो. समाज बदल तर दूरच, तो स्वतःही कधी कधी यथायोग्य राहत नाही असत नाही. थोड्याफार फरकाने मग ती लोकेशना असो किंवा सत्ता व धन यांची इच्छा असो. त्यामुळे महापुरुषांचेही असेच अधपतन होते. समाज मात्र जेथल्या तेथे राहतो. लोकसंग्रह, बहुमत यांचे सत्याशी नातेच नसते. सत्य तर अलिप्त असते, सर्वत्र विद्यमान असूनही उदासीन असते. केवळ त्याला नीट ओळखल्याने, मान्य केल्यानेही
समाजात मोठा बदल संभवतो. यासाठी फार काही करावे लागते असे नाही. या विधानाचा खुलासा पुढे होईलच. प्रत्यक्षात मात्र सत्याचा अपलाप केल्याने साहित्यशास्त्र, मनोरंजन, इतिहास, समाजशास्त्र यांचे विकृतीकरण झाले आहे. सुधारणा करू पाहता आणखी कुधारणा मात्र होत आहे. आपण वास्तव मान्य करू पाहत नाही, ते स्वीकारत नाही, हेच याचे एकमेव कारण आहे. कसे ते पहा. मेरा भारत महान म्हटले की डोळ्यासमोर काय येते? एक आदर्श समाज, राज्य व्यवस्थाच ना. बंधुभावाने, सलोख्याने, प्रेमाने नांदणारे लोकच ना. जेथे विभिन्नतेची विहंगम सलोखा नांदत आहे असे चित्रच ना. जर उत्तर हो असेल तर खरोखरच वास्तव तसे आहे का? प्रामाणिक उत्तर द्या. कमीत कमी स्वतःशी तरी प्रत्येकाने खरे कबूल करावे अशी अपेक्षा आहे. उत्तर स्पष्टच आहे. वास्तव तसे नाहीच. भारत महान वाटावा किंवा महान असावा असे वाटण्यात चूक काहीच नाही. मात्र सध्या तो महान नसताना, तसे वास्तव नसताना तसे विधान करणे यासाठी चुकीचे आहे की त्यामुळे आपण असत्याला सत्य मानून पुढे जातो. आदर्श निर्माण करणे बरोबर आहे, मात्र त्यासाठी वास्तव पाहून स्वीकारून अशा वास्तवात बदल घडवून आणावा लागतो. वास्तवात बदल न घडवता, महान नाही हे मान्य न करता आपण आदर्श तो काय व कसा निर्माण करणार? अहो, लहान असेल तर महान जरूर बनता येते. मात्र सध्या भारत महान आहे असे मान्य केले तर पूर्वी तो कधीतरी लहान होता हे मान्य करणे भागच आहे. मग आपली उज्ज्वल परंपरा, इतिहास, संस्कृती हे विधान चूक ठरते. मग आपली उज्ज्वल परंपरा, उज्ज्वल इतिहास, उज्ज्वल संस्कृती होती हे विधान चूक ठरते. हे पूर्वापार आणि अगदी आज तागायतही तो महान आहेच असे म्हणावे तर जो काही भ्रष्टाचार, अशिष्टाचार, दंगे धोपे आदी विविध मानसिक व सामाजिक दृष्ट्या विषण्णता आज दिसत आहे त्याला काय म्हणावे? का यालाही आपण महान म्हणणार? सारांश, महान बनावे अशी आपली मनीषा आहे ती योग्यही आहे. मात्र महान बनणे हे सततचे कार्य असते. त्याला कधीही पूर्णविराम देता येत नाही. सुधारणा ही अखंड प्रवाही प्रक्रिया आहे. ती तशी नसेल तर राम तेरी गंगा मैली होणारच. दुर्दैवाने महान नसून आपण लहानच आहोत हे आपण मान्य करू पाहत नाही. आपण आपले नेते लहान असल्यानेच ते वास्तव नाकारतात, सत्य स्वीकारत नाहीत. लहान माणसाचेही स्वप्न महान जरूर असते, मात्र वास्तव महान नाही हे नीट मान्य करण्यातच शहाणपण असते. केवळ स्वप्नीलतेमुळे वास्तव बदलता येत नाही. उलट पक्षी आपण आपल्या लहानतेला, दोषांना नीट पाहिले तर योग्य होण्यासाठी कोणता मार्ग तो आपणाला सापडू शकतो. तर योग्य होण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारावा तो आपल्याला सापडू शकतो. सदोष वास्तव नीट पाहण्यात, त्यांचे आकलन करून घेण्यात सुधारणेची बीजे असतात. सदोष वास्तव नीट पाहण्यात आणि त्यांचे आकलन करून घेण्यात सुधारणेची बीजे असतात. अगदी साधे उदाहरण पहा. चांगले सुचिरभूत होऊन कुणी एखाद्या सकाळी देवळात जात आहे. वाटेत त्याचा पाय घाणीवर पडला. त्याला ते दिसले, जाणवले. मग स्वाभाविकच काय घडले? तो जवळच्याच सार्वजनिक नळावर जाऊन आपले पाऊल स्वच्छ करतो. बस. वास्तव पाहण्यात उर्वरित योग्य कृती सहजतेने संभवते. त्यासाठी खास वेगळे असे काही करावे लागत नाही. समाज सुधारण्याचेही तसेच आहे. तो सुधारू पाहणाऱ्याला स्वतःला प्रथम नीट पाहता आले पाहिजे. स्वतःचे त्याला दर्शन घेता आले पाहिजे. आपला स्वार्थ, अप्पलपोटेपणा, दोष त्याला पाहता आले पाहिजेत. अत्यंत शांत दक्षतेने त्याला स्वतःची बंधने, दोष, प्रदूषण पाहता आले तर तो त्यांचा त्याग करू शकतो. त्यासाठी इतर बाह्य मदतीची गरजच नसते. सत्य वास्तव मान्य करण्यातच, त्याच्या प्रतिक्रियारहित स्वीकारातच सर्जनशील कृती संभवते, जी समाजात आपोआप बदल घडवते. जसं पाय घाणीत गेला दिसलं आणि जाऊन सार्वजनिक पाणवठ्यावर आपोआप पाय धुतला गेला, तसं आपण मुळात लहान आहोत हे ज्याला नीट दिसलं त्यालाच लहानपण गेल्यानंतर महान होण्याची शक्यता असते. परंतु स्वतः महान आहोत असं समजूनच जेव्हा आपण कार्य सुरू करतो तेव्हा सर्व घोटाळा निर्माण होतो. तोच आज समाजात दिसत आहे. तेव्हा अशा समाज सुधारकाने प्रथम स्वतःचे दर्शन घेऊन समाजालाही वास्तवाचे दर्शन घडवून त्याला मान्यता देणे व त्याचा स्वीकार करण्यास अत्यंत हळूवार अंतःकरणाने परंतु स्पष्टतेने प्रवृत्त करणे वगैरे सारे केले पाहिजे. अशा शांतदक्ष पाहण्यात, स्वीकारात एक सामूहिक सर्जनशील क्रांतिकारी मूलभूत बदलाचे बीज दडलेले असते. हे बीजच सर्व दोष नष्ट करून लहानाला महान करू शकते. महान बनण्यासाठी
व्यापक समज समाजात प्रस्थापित व्हावी लागते. तिने घट्ट मूळ धरावे लागते. ही प्रदीर्घ परंतु निश्चित यशदायी कृती असते. या उलट देशाला महान बनवू पाहणारे जेव्हा समाजाचे आपले लहानपण मान्य न करता, वास्तव मान्य न करता जेव्हा समाजाला पुढे नेण्याचा खटाटोप करू पाहतात, तेव्हा ते सर्व साहित्य इतिहास यांचे विद्रुपीकरण करतात. आपल्या लोकेशनेच्या हव्यासापोटी खऱ्या खोट्या कल्पित संकल्पना समाजात पसरवतात. या साऱ्यातून संस्कृती नावाचा प्रचंड गोंधळ तयार होतो. असा हा सांस्कृतिक गोंधळच मानवी मनाला स्थळ आणि काळ यांच्या भेदात द्वैतात अडकवतो. ज्यामुळे मानवी मेंदू शिणतो, थकतो. तो वरचेवर नवनवीन शाब्दिक मायाजालात अडकतो. असे अडकणे, जीर्ण शीर्ण होणे, यातूनच जन्म मृत्यूचे चक्र अव्याहत चालू असते. या साऱ्या गोंधळालाच जीवन म्हणतात. यालाच जीवन म्हणून आपण भूषवतो, गौरवतो. केवळ शांत दक्षता, प्रतिक्रिया रहित परिपूर्ण अवलोकनच मानवाला स्थलकालातीततेत प्रवेश देऊ शकते. तेथे असते त्याला काय म्हणतात, पुढील संवादात याचा बोध घेऊ. चिंतन किरण क्रमांक 7. लाख मोलाचा प्रश्न आपणच आपणाला करण्यायोग्य. लाख मोलाचा प्रश्न आपणच आपणाला करण्यायोग्य. मानवी जीवनाचा इतिहास म्हणजे प्रथम मानवापासून आजकालच्या मानवापर्यंत त्याचे ज्या ज्या मार्गातून वहन झाले त्याच्या मार्गावरील सुष्ट दुष्ट सुघड अवघड टप्पे आणि त्या टप्प्यातून वाहताना त्याच्यात जो जो बदल झाला त्यांची ठेवलेली यथासांग अद्ययावत नोंद सोय, अशा नेमक्या नोंदीलाच इतिहास म्हणतात. इतिहासात मानवी भावभावना, सुष्ट दुष्ट प्रवृत्ती, जेते भाव, त्याद्वारे उद्भवणारी आवर्तने, युद्धे, हिंसा, परिवर्तने आणि पुढील टप्पे यांचे चित्रण झालेले असते. अर्थात हे पुढील टप्पे विषय ज्ञानाच्या दृष्टीने प्रगतीचे असतात. मात्र मनोज्ञानाच्या दृष्टीने विवेक, सामंजस्य, समजूतदारपणा या दृष्टीने ते तसे प्रगतीपर आहेत असे म्हणता येत नाही. जरा नीट चिंतनात घेऊया हा प्रथम परिच्छेद. साहित्य, शास्त्र, कला, मनोरंजन या सर्व क्षेत्रात मानवाने अफाट प्रगती केली आहे. या क्षेत्रातील नोंदींना सुद्धा इतिहासच म्हणतात. जसा साहित्यिक, शास्त्रीय, कला, मनोरंजन या सर्वांचा इतिहास वगैरे वगैरे म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील बदल भर यांच्या नोंदींना इतिहासच म्हणतात. अशा अर्थी साहित्यिक इतिहास, शास्त्रज्ञानीय इतिहास, कला विकास इतिहास अथवा मनोरंजन विकास इतिहास असे म्हणणे शक्य आहे. तरीही नीट लक्ष देता आपल्या हे लक्षात येईल की प्राधान्याने आपण इतिहास म्हणून ज्याला म्हणतो तो जिथं जेते स्वामी किंकर, युद्धे, महायुद्धे, अरिष्टे, विनाश यांनीच भरलेला आहे. असे का व्हावे? या दुसऱ्या परिच्छेदात आपण थोडे पुढे सरकलो आहोत. मानवी जीवनाशी संबंधित सर्व विषयांचा इतिहासात समावेश होत असला तरी इतिहास म्हटल्यावर पटकन डोळ्यासमोर उभा राहतो तो युद्धे, हिंसा, सत्ता, मत्ता आणि प्रदेश यांची लुटमार करून त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी चाललेला अखंड संघर्ष. तेव्हा इतिहास म्हणजे संघर्षाचा, इतिहास म्हणजे युद्धांचा, असेच त्याचे रूप आजच्या घडीला आपल्या डोळ्यासमोर उभे टाकते. तसे का व्हावे याचे उघड परंतु थोड्याशा चिंतनानेच सापडेल असे उत्तर पुढील प्रमाणे आहे. मानव वंश विस्तार वाढत गेला. गरजा व त्यांची पूर्तता यांची साधन सामुग्री विविध शोधातून निर्माण झाली. अशी गरजा पूर्ण करणारी साधन सामुग्री आपल्या ताब्यात असण्याला महत्व प्राप्त झाले. गरजपूर्तीची साधने ज्याच्याजवळ एकवटलेली तो समर्थ राजा, स्वामी आणि उर्वरित आश्रित किंकर दास बनले. मग असे राजे पण टिकवणे हेच भूषण ठरले. दास्यत्व हीनत्व हे दूषण ठरले. या भूषण दूषण यांच्या द्वैतातून उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ यांच्या उतरंडी जपणारी आणि बळकट करणारी शिडी तयार झाली. काळे गोरेपणाची शिडी ही अशीच श्रेष्ठ कनिष्ठ भावातून तयार झाली. यातूनच जातपात तयार झाली. हा प्रवास येथे संपला नाही. या भेदाला तत्वज्ञानाची बैठक देऊ पाहणारे सिद्धांत तयार झाले. अशा एकवटलेल्या सिद्धांतांना धर्म म्हटले जाऊ लागले. हे सारे का घडले? उत्तर एकच, असमाधान. माणसाला वेळच्या वेळी गरजेनुसार उपभोग मिळाला की समाधान मिळते. मात्र गरज भागल्यावर ही पुढच्या भविष्यातल्या तरतुदीची अतिरेकी काल्पनिक विकृत चिंता भेडसावू लागल्यावर साधन सामुग्रीची एकमुठी साठवण करावी अशी संग्रह वृत्ती प्रथम मेंदूत आकाराला येते आणि नंतर ती वास्तवात रूप घेते. अशा संग्रह वृत्तीच्या वास्तव साकारतेतूनच राजे पण मालक पण जन्माला येते.
मात्र जो राजा नसतो तो उघडच दास किंकर आश्रित लाचार गणला जातो. अखेरीस त्यालाही पोटाची खळगी भरावीच लागते ना. त्यासाठी त्याला एकतर अपमान घेऊन दास्यत्व पत्करावे लागते, अन्यथा हिंसा स्वीकारून युद्ध छेडावे लागते. कोकणातले खोत व कुळे ही सुद्धा अशीच शिडी आहे. सहनशीलता आहे तोपर्यंत युद्ध हिंसा टळते, त्यानंतर ती उफाळून वर येते. विनाश हिंसा यांचे थैमान सुरू होते. सारांश इतिहास कमी जास्त फरकाने असा जन्माला येतो. तरी मानवी जीवनाशी संबंधित साऱ्याच गोष्टींची असे असे घडले अशी नोंद केल्यावर त्यांना इतिहास म्हणता आले. तरीही जिथं जेथे मालक दास यांच्या युद्धांना प्रामुख्याने इतिहास म्हणतात. कारण अशा युद्धातून हिंसेतून जबरदस्त हादरे धक्के मानवी समाजाला बसत असतात. अशा प्रचंड महाप्रचंड हादऱ्यातून धक्क्यातून मानव वंश राहणार की नष्ट होणार अशी समस्या निर्माण होते. यातूनच तत्वचिंतक आणि मानववंश शास्त्रज्ञ व अत्यंत सहृदय मानवतावादी खडबडून जागे होतात. त्यांना फिरून एकदा अंतर्मुख होऊन गांभीर्याने आणि मानवी हृदयाच्या अथांग निस्तब्ध गूढ निगूढ खोलीतून संशोधन करावे लागते. खरोखरच मानव विकसित होत आहे का असा मूलभूत प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहतो. अशा सर्व समाजाला जो खडबडून जागा करू शकतो त्यालाच त्याच्या सुस्पष्ट व अचूक नोंदीलाच इतिहास असा दर्जा मिळतो. दुर्दैवाने संकट आल्याशिवाय जाग न येणाऱ्या अशा आणि अन्यथा सदैव झोपेत निद्रेत मोहात भ्रमात आणि भोगात लंपट बनलेल्या आपल्या समाजाला म्हणूनच लाथ हाणणाऱ्या झोपेतून जागे करणाऱ्या नोंदीनाच युद्धे महायुद्धे विनाशांच्या नोंदी इतिहास म्हणून मान्यता देण्याशिवाय पर्याय उरत नाही. इथे असं म्हटलेलं आहे. असा मूलभूत खरोखरच मानव विकसित होत आहे का असा मूलभूत प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहतो. असा सर्व समाजाला जो खडबडून जागा करू शकतो त्यालाच त्याच्या सुस्पष्ट अचूक नोंदीलाच इतिहास असा दर्जा मिळतो. दुर्दैवाने संकट आल्याशिवाय जाग न येणाऱ्या आणि अशा अन्यथा सदैव झोपेत निद्रेत मोहात भ्रमात आणि भोगात लंपट बनलेल्या आपल्या समाजाला म्हणूनच लाथ हाणणाऱ्या झोपेतून जागे करणाऱ्या नोंदीनाच इतिहास म्हणून मान्यता देण्याशिवाय पर्याय उरत नाही. हा झाला इतिहासाचा इतिहास. ज्याला आपण इतिहास म्हणतो तो समाजाच्या सर्व अंगांचा आहे. पण तो प्रत्यक्षात इतिहास हा केवळ जिथं जेथे नोकर चाकर यांचा श्रेष्ठ कनिष्ठतेचा इतिहास आहे. अशा अर्थाने ज्याला आपण इतिहास म्हणतो त्याचा खरा इतिहास केवळ आणि केवळ जिथं आणि जेथे श्रेष्ठ कनिष्ठ यातून निर्माण झालेले युद्ध हिंसाचार एवढाच इतिहास उरला आहे. खरं तर मानवी इतिहास म्हटलं की मानवाच्या सर्व अंगोपांगांना इतिहास आहे. त्याच्या नोंदी असतच नाहीत. केवळ युद्धाच्या नोंदी कथा भारुडे आणि गारुडे यांनाच आपण इतिहास म्हणतो. आणि असेच इतिहास संशोधक म्हणून फार तुरे सन्मानाला पात्र ठरतात आणि त्यांना अमुक भूषण तमुक भूषण अशा पदव्या दिल्या जातात. हा झाला इतिहासाचा इतिहास. संघर्ष युद्धे यांनाच इतिहास म्हणून का स्वीकारले जाते याचे उत्तर. युद्धाची कारण मीमांसा मानवाच्या अतिरेकी संग्रह वृत्तीत आहे हे आपण पाहिले. म्हणजेच इतिहासाचा एक धागा मानवी मनाशी जोडलेला आहे. या अर्थाने इतिहास म्हणजे केवळ वृक्ष रटाळ तणावल्या शकावल्या किंवा सैद्धांतिक मांडणी नव्हे. येथे मानवी मनाचाही असे असे घडले असे असे उत्क्रांत झाले असा अभ्यास असतो. राजाश्रयाला चटावलेल्या अधाशी तथाकथित धर्माचार्यांनी भेदाभेदाला तात्विक मुलामा देऊन अन्यायाला सैद्धांतिक बैठक तयार करून दिली. हेही आपण या लेखात याआधी आणि यापूर्वीच्या 2-3 लेखात पाहिले आहेत. म्हणजेच आता इतिहासाच्या कक्षेत धर्म अधर्म सिद्धांत यांची नोंद आली. सारांश इतिहासाच्या कक्षेत जड मानवी गरजा पूर्ण करणाऱ्या साधन सामुग्रीपासून भेदाभेद जनित श्रेष्ठ कनिष्ठता जातीपाती धर्माधर्म आणि त्यात चुकीच्या गोष्टी संकल्पना घुसडणाऱ्या नोंदीही की ज्यांचा संबंध मानवी मनाशी प्रामुख्याने आहे साऱ्यांचाच समावेश होतो. मानवी मन आणि त्याच्या हालचालींशी संबंधित असते तिला संस्कृती म्हणतात. व्यापक अर्थाने इतिहासात सांस्कृतिक नोंदीही येतात. आता चित्र अगदी सुस्पष्ट आहे. इतिहास आणि संस्कृती वास्तवात बहुतांश एकच आहे. इतिहास म्हणजे मानवाच्या बाह्य आणि आंतरिक व्यापाराचे जे जसे घडले ते तसे नोंदलेल्या
वस्तुस्थितीचा आढावा होय. तरी आपण यापूर्वी पाहिले आहे की मानवाचा कल, आवड निवड, कल्पना यांचा इतिहासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे इतिहास हा इतिहास राहत नाही. ऐतिहासिक नोंदी अनैतिहासिक ठरतात. या अर्थाने इतिहासाला आणि संस्कृतीलाही विशेष गौरवण्यासारखे काही आहे का, हाच लाख मोलाचा प्रश्न आहे. म्हणजे मानवी जीवनातील सर्व गोष्टींना इतिहासाचं महत्व आहे. पण इतिहास एक तर श्रेष्ठ कनिष्ठता, युद्ध पिपासू याचा आहे. आणि या युद्ध पिपासू वृत्तीला जे मानवी मन तयार आहे त्याच्या नोंदींचाही इतिहास असतो. पण त्या मनाचा वेध न घेता जेव्हा आपण जो इतिहास पाहतो तो केवळ आणि केवळ युद्ध पिपासू लोक, श्रेष्ठ कनिष्ठ यातील संघर्ष असा एकांगी असतो. आणि हा श्रेष्ठ कनिष्ठतेतील संघर्ष एकांगी इतिहास जो आहे तो केवळ आणि केवळ जेत्यांच्या एककल्ली मनातून, जेत्यांच्या स्वयंश्रेष्ठत्वाच्या गंडातून आलेला अशा अर्थाने मानवी मनाचाही समग्र इतिहास आपण न पाहता जिथं जेते यांच्याच मनाचा आणि त्या भोवतीच गुंडाळणाऱ्या गोष्टींना आपण इतिहास म्हणतो. आणि खरं तर अखंड मानव समाज याचा अखंड इतिहास म्हणतात. त्या इतिहासापासून आपण वंचित राहतो आणि केवळ जिथं आणि जेते यांच्यातील लढाया आणि त्यांच्यातील युद्धे म्हणजेच मानसिक आणि प्रत्यक्ष युद्धे यांच्या एकारलेपणाला आपण इतिहास म्हणून स्वीकारतो. खरा इतिहास अजून निर्माणच व्हायचा आहे. किंवा खरा इतिहास म्हणजे काय असं समजून अजून त्याची आजपर्यंत तरी नोंद झालेली दिसत नाही. आता चित्र अगदी सुस्पष्ट आहे. इतिहास आणि संस्कृती वास्तवात बहुतांश एकच आहेत. इतिहास म्हणजे मानवाच्या बाह्य आणि आंतरिक व्यापाराचे जे जसे घडले ते तसे नोंदलेल्या वस्तुस्थितीचा आढावा होय. तरी आपण यापूर्वीच पाहिले आहे की मानवाचा कल, आवड निवड, कल्पना यांचा इतिहासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे इतिहास हा इतिहास राहत नाही. ऐतिहासिक नोंदी अनैतिहासिक ठरतात. या अर्थाने इतिहासाला आणि संस्कृतीलाही विशेष गौरवण्यासारखे काही आहे का, हाच लाख मोलाचा प्रश्न आहे. पण खरा मानवी इतिहास तर अजूनही लिहिलाच गेलेला नाही. मानवाचा समग्र इतिहास जेव्हा म्हणतो तेव्हा मानवाच्या भाव, भावना, अंतःकरण, प्रवृत्ती, त्यानंतर गुणदोष आणि त्यावर आधारित होणारी युद्धे, शांतता, विकास या सर्वांचा इतिहास असावा लागतो. पण तसा आपला इतिहास नाही. आपला इतिहास केवळ जिथं जेते, श्रेष्ठ कनिष्ठ यांच्यातील भावनिक आणि मानसिक आणि युद्धजन्य नोंदी एवढ्या पुरताच मर्यादित आहे. इतिहासापासून आपण खरोखरच काही शिकू शकतो का? संस्कृतीपासून आपण काही शिकू शकतो का? इतिहास कित्येक ठिकाणी अनैतिहासिक आहे आणि संस्कृती तर दुष्कृतीच आहे. अशा इतिहास संस्कृतीचे मानवी जीवनात स्थान काय, त्याला कितपत महत्व द्यावे, त्यात खरोखरच स्वीकारार्ह, स्वागतार्ह काही आहे का, की वास्तवात ते सारे मनाच्या परिघातून, रिंगणातून टाकल्यानेच आपणाला जीवनाकडे अधिक स्वच्छ, पारदर्शी, आरपार सतेज आणि टवटवीत दृष्टीने पाहता येणार आहे. इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की इतिहास हा अनेक पद्धतीने कंडिशन्ड आहे. तो अतिशर्तीवर आधारित आणि एकारलेला आहे. तर असा इतिहास आणि अशी संस्कृती हा गोंधळ आपल्याला काही देऊ शकेल का? नीट पाहिलं तर हा गोंधळ आपण आपल्या मनातून पूर्णपणे नाहीसा केला तरच आपले मन खरं निवांत रिक्त होऊ शकेल आणि मूळ ऊर्जेला आपल्या जीवनातलं जे स्थान आहे ते वापरून आपण आपल्या कंडिशनिंग पासून खऱ्या अर्थाने वी कॅन बी अनकंडिशनली फ्री फ्रॉम एव्हरीथिंग असं होऊ शकेल. म्हणून खरोखर हा इतिहास आणि संस्कृती याला आपल्या जीवनात काही महत्व आहे का हे नीट तपासून पाहणं हाच आहे आपल्या पुढचा लाख मोलाचा प्रश्न, मूलभूत प्रश्न. तो आपण स्वतःला विचारण्याचे धाडस दाखवणार का? नाही म्हणू नका. नाहीतर तो थांबला असे होईल. एकदा विचारा तर खरे. हा प्रश्न आपणच आपल्याला विचारून थोडे चिंतनात राहा. उत्तर मिळणार आहे. अजून एक वाचू काय? हा, वाचा. चिंतन किरण क्रमांक 8 वसुदेव नव्हे वासुदेव. वसुदेव नव्हे वासुदेव. आदिव मानवापासून आजच्या मानवापर्यंत त्याच्या सर्व क्षेत्रीय बाह्य किंवा भौतिक विकास किंवा प्रगती तसेच त्याच्या मानसिक, आंतरिक किंवा वेगळ्या शब्दात सांस्कृतिक वाटचालीचा
अद्ययावत घटिताचा ताळमेळ म्हणजे इतिहास हे आपण पाहिले आहे. तसेच विशेषतः ऐतिहासिक नोंदी मानवी मनाच्या ग्रह प्रतिग्रह प्रतिमा यामुळे अनैतिहासिक ठरतात. तसेच विशेषतः ऐतिहासिक नोंदी मानवी मनाच्या ग्रह प्रतिग्रह प्रतिमा यामुळे अनैतिहासिक ठरतात हेही आपण विस्ताराने पाहिले आहे. त्यामुळे इतिहास बऱ्याच वेळा काय घडले हे नीट न सांगता कसे घडायला पाहिजे होते ते कल्पिताच्या दृष्टीने विचारपूर्वक सांगू पाहतो. त्याचा परिणाम म्हणून इतिहास सदोष अवास्तव आणि काल्पनिक वाटावा इतका विकृत ठरतो. काल्पनिकतेत मनोरंजन जरूर असते पण वास्तव असण्याची शक्यता नसते. 1857च्या बंडाला स्वातंत्र्य युद्ध म्हटल्याने ईर्ष्या विजिगिषा युत्सु वृत्तीची जोपासना जरी झाली तरी तेथे सत्य नाकारण्याचा प्रयत्न दिसतो. सत्य नाकारून उत्तम गुणांची जोपासना केली तरी जेव्हा सत्य सत्यत्वाने प्रकर्षित होते उभे टाकते तेव्हा सारे पितळ उघडे पडते, खोटे पण दिसून येते. त्यामुळे बंडाला स्वातंत्र्य युद्ध म्हणण्यातला वेडेपणा भोळसटपणा उघडावतो. त्यामुळे नेत्यांच्या मागून गेलेल्या अनुयायांचा तेजोभंग होतो, वीर्यभंग होतो, त्यांची मने उद्ध्वस्त होतात. मेरा भारत महान हे स्वप्न म्हणून ठीक आहे मात्र वास्तव नाही. आपणाला स्वप्नरंजनात हसील का वाटावे? वास्तवात त्याच्या निरीक्षणात आणि परिपूर्ण निरीक्षणानंतर त्याच्यात बदल घडवून आणण्याला आपण महत्व का देऊ नये? म्हणजे वास्तवात जे वस्तुस्थितीत आहे त्याचं निरीक्षण आणि निरीक्षण केल्यानंतर त्यातील बदलण्याजोग्य जे आहे ते बदलणं यामध्ये आपणाला स्वारस्य का वाटू नये हे प्रश्न अत्यंत चिंतनशील आहेत. सारांश इतिहास सदोष आहे. भूतकालीन घटितांच्या नोंदी अयोग्य आहेत. त्या तशा होण्याला सांस्कृतिक पीळ खोट्या मानसिकतेने सहाय्य केले आहे. अतएव इतिहास संस्कृती हे सारे नाकारण्यायोग्य आहे. ही सारी जळमटे कोळिष्टके आपण जर एका क्षणात उद्ध्वस्त केली नाहीत तर तरणोपाय नाही. आता नाकारणे म्हणजे तरी काय? इतिहासाची पुस्तके जाळणे नव्हे, संस्कृतीचे पोवाडे गाणारी भाटगिरी करणारी पोथ्या पुस्तके नष्ट करणे नव्हे, तो वेडेपणाच ठरेल. आपणाला नकार देणे ही प्रतिक्रिया नव्हे तर क्रिया म्हणून अपेक्षित आहे. जर इतिहास संस्कृती भ्रष्ट आहे हे स्पष्टतेने दिसल्यावर आपण शिव्याशाप जाळपोळ विध्वंस यांचा मार्ग अवलंबू तर त्याला प्रतिक्रिया म्हणतात. मात्र इतिहास संस्कृती यांचे विकृत रूप पाहून बुद्धिप्रकाशात दोषांचे नीट दर्शन घेऊन आपण दिशा बदल केला तर ती कृती आहे, ती प्रतिक्रिया नव्हे, ती क्रिया आहे. राक्षसी वृत्तीचा राग निषेध त्याविरुद्ध आदळापड मारझोट अशी हाकाटी ही प्रतिक्रिया आहे. ते राक्षसी वृत्तीला अधिकच राक्षसी वृत्तीने दिलेले उत्तर आहे. खरे तर ते उत्तर नसून राक्षसी वृत्तीचा गणिती भाषेत वर्ग करणे आहे. राक्षसी वृत्तीचा तो दाम दुप्पट परिपोष आहे. मात्र यापैकी काही न करता आपण आपल्या अंतःकरणातून सहज भावे संस्कृती इतिहास पायातील काटा अलगदपणे काढावा तसा काढू शकलो तर काय होईल? फारच गंमत असेल ती. एक खास चमत्कार असेल तो. शांत दक्षतेत राहा, अविचल स्तब्धतेत राहा. आतापर्यंत आपण काय पाहिले त्याची नीट अंतरंगात फेरजुळणी करा. येथे आतताई घाई उपयोगाची नाही. आपण पाहत आहोत इतिहास व संस्कृतीकडे. मानवी कल आवड निवड पक्षपाती वृत्ती यामुळे इतिहास व संस्कृती विकृत झाली आहेत ही आपण पाहिले आहे. नंतर आपण प्रश्न केला की इतिहासापासून आपण खरोखरच काही शिकू शकतो का? याचे उत्तर काय? इतिहास आणि संस्कृती जर मानवी भावभावना कल पूर्वग्रह प्रतिमा त्यामुळे विकृत अवास्तव झाली आहेत तर आता आपला नेमकेपणाने अचूकतेने अधिक तीक्ष्णतेने प्रश्न आहे विकृत सदोष अवास्तव इतिहास संस्कृती यापासून आपण काही शिकतो का? आता सारे सोपे आहे. इतिहास संस्कृतीपासून त्यांच्या विकृत दर्शनापासून आपण हेच शिकू शकतो की यात शिकण्यायोग्य स्वीकारण्यायोग्य काही नाही. ते टाका, लगेच टाका, आता अगदी या क्षणी मनातून फेकून द्या. हेच आहे ते शिक्षण. कुणी म्हणेल इतिहास संस्कृती सर्वच्या सर्व का टाकता? त्यातील विकृत दोषैक भाग टाका आणि उर्वरित उत्तम योग्य वास्तवते स्वीकारा. नाही, तसे करण्यात फार मोठा घोळ होतो. योग्य अयोग्य वास्तव अवास्तव यावर एक नव्याने चर्चा सुरू होते. परिसंवाद चर्चा सत्रे यांचे झगडे सुरू होतात.
शेवटी भांडण नको, वादविवाद नको असा साळसूतपणे उपदेश करणारे लोक पुढे येतात. म्हणतात एवढी डोईफोड करण्यापेक्षा जे आहे ते तसे राहू दे. मी चर्चा करण्यापेक्षा जी जशी लबाडी आहे तशी राहू दे. ज्याला जे घेण्यायोग्य आहे ते तो घेईल. न पेक्षा आहे ते तसंच पडून राहील. तात्पुरते वातावरण शांत झाल्यावर, निवळल्यावर क्षणभंगूर सामाजिक स्मृती, ज्याला पब्लिक मेमरीज टू शॉर्ट म्हणतात, तर अशी क्षणभंगूर सामाजिक स्मृती या सूत्राचा वापर करून लबाड लोक पुन्हा पुन्हा नेमक्या त्याच त्या दूषित अवास्तव गोष्टी नव्याने घासून पुसून समाजाच्या माथी इतिहास पुनर्लेखन या नावे मारू पाहतात. कचऱ्यातून सोन्याचे कण शोधणारी, झारी म्हणून ओळखली जाणारी एक जमात भारतात आहे. बिचारी दिवसभर सोनाराच्या दुकानाच्या आसपासचा सर्व भाग सोन्याचा कण मिळेल्या आशेने पिंजून काढते. जेमतेम हातातोंडाची गाठ पडत असेल नसेल तसे का आपण वागणार आहोत? इतिहास व संस्कृतीच्या कचऱ्यातून अस्सल सोने मिळेल हे समजणे भ्रम आहे. सारांश, इतिहास संस्कृतीपासून निसंशय शिकण्यायोग्य बाब म्हणजे त्यांचा अंतरंग त्याग, सहज त्याग. आपण झारी नसावे. म्हणजे दिवसभर खटपट करून मिळेल किंवा न मिळेल अशी परिस्थिती असताना सुद्धा आपण ह्या इतिहास आणि संस्कृतीला त्यात काहीतरी गावेल, काहीतरी गावेल, काहीतरी गावेल म्हणून आयुष्यभर त्याचा धांडोळा घेत राहिलो तर आपलं आयुष्य संपेल आणि त्या बिचाऱ्या झारी लोकांप्रमाणे आपण जेमतेम पोट भरणारे आणि वास्तवामध्ये चुकीचा उद्योग करणारे असे ठरू. आपण इतिहास संस्कृती योग्य समजुतीतून काढू शकलो तर काय होईल? वासुदेव नमस्कंती वसुदेवम न मानवाहा हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे वसुदेवाला नाही तर वासुदेव कृष्णाला लोक बसतात. म्हणजे काय? बापाला किंवा भूतकाळाला नव्हे तर कृष्णाला, वसुदेवाच्या मुलाला. वेगळ्या शब्दात यथायोग्य वर्तमानाला महत्व असते. भूतकाळ मग तो कदाचित उत्तम असेल किंवा हीनही असेल, तो निघून गेलेलाच काळ आहे. मर्त्य घटना उगाळून काही निष्पन्न होत नाही. वसुदेव नव्हे वासुदेव याचा अर्थ एवढाच आहे, भूतकाळ नव्हे वर्तमान. म्हणजे भूतकाळ खरा का खोटा आपल्याला माहित नाही, परंतु वर्तमान मात्र कसा असावा यासाठी जर आपण सजग झालो तर, आणि ते सजग होण्यासाठी आपल्या मनातून संस्कृती आणि इतिहासाची खोलकटे काढून टाकली तर आपणाला जी ऊर्जा वापरायला मिळेल त्या ऊर्जेच्या प्रकाशात आपला वर्तमान कसा उजळता येईल हा आपण विचार करू शकू. वर्तमान उजळणे म्हणजेच वासुदेव नावाचा वर्तमान उजळणे आणि वसुदेव नावाचा भूतकाळ म्हणजे ऐतिहासिक किंवा अनैतिहासिक संस्कृती आणि इतिहासाची खोलकटे दूर करणे असा याचा अर्थ आहे. म्हणून म्हटले आहे, भूतकाळ मग तो कदाचित उत्तम असेल किंवा हीनही असेल, तो निघून गेलेलाच काळ आहे. मर्त्य घटना उगाळून काही निष्पन्न होत नाही. वसुदेव नव्हे वासुदेव याचा अर्थ भूतकाळ नव्हे वर्तमान असाच आहे. कुणी म्हणेल इतिहासातील भूतकाळातीलच उदाहरण येथे वापरले आहे ना, ठीक आहे, मात्र त्याचा नेमका अर्थ सांगताना तो वर्तमानात सांगितला आहे, विसरू नये. येथे वसुदेव वासुदेव या व्यक्ती प्रतिमा असा अर्थ न घेता सगुण साकारतेत त्यांचा विचार न करता त्याचा साधा सरळ अर्थ असा सांगितला आहे की तुझे काय ते बोल, मध्ये बाप कशाला आणतोस? बाप हुशार ज्ञानी उत्तम असेल वा नसेल त्याला महत्व नाही, कारण प्रश्न आहे तुझ्या जीवनाचा, म्हणजे आपला सर्वांचा, आपल्या वाडवडिलांचा भूतकाळाचा इतिहास किंवा संस्कृतीचा नव्हे. आपणाला जिव्हाळा आहे वर्तमानाचा, मेलेल्या भूतकाळाचा, खऱ्या खोट्या इतिहास संस्कृतीचा नाही. वासुदेव वसुदेव याचा अर्थ वासुदेव म्हणजे कालचे टाका आणि वासुदेव म्हणजे आजचे बोला आणि वसुदेव म्हणजे कालचे टाका. वासुदेव वसुदेव याचा अर्थ आजचे बोला, कालचे टाका किंवा कालचे नको असा आहे. हेच ते कविवर्य केशवसुतांनी म्हटलेले जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरुणी टाका. म्हणजे भूतकाळ इतिहास संस्कृती ही एकतर वर्तमानाच्या उजेडात तपासा, ज्ञानप्रकाशात तपासा आणि ती तपासल्यावर भ्रम लक्षात आल्यावर भ्रममुक्त व्हा. आणि जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरुणी टाका असा जो संदेश आहे त्याचा अर्थ हाच आहे, आपला वर्तमान बघा, वास्तव बघा आणि ते सुधारा. भूतकाळाची व्यर्थ इतिहासाची आणि संस्कृतीची खटाटोप करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणारे, तुम्हाला चुकीच्या दिशेने नेऊन तुमचं अहित साधणारे आहेत ते नेते नव्हेत, ते
धार्मिक नेते नव्हे तर तुम्हा आम्हाला चुकीच्या दिशेने नेऊन स्वतःचा स्वार्थ साधणारे ते लबाड लोक आहेत. आता आपण संवेदनशील असाल, उत्तम वाचक, उत्तम द्रष्टे, उत्तम श्रावक असाल तर, आता आपण संवेदनशील असाल, उत्तम वाचक, उत्तम द्रष्टे, उत्तम श्रावक असाल तर आपल्या मनातील इतिहास, भूतकाळ, संस्कृती या साऱ्या मर्त्य गोष्टींचे विसर्जन जरूर झाले असेल. उरला भविष्यकाळ, तो तर भूतकाळाचेच शृंगारणे असते. कसे ते पहा. पूर्वस्मृतीत रेंगाळणारे मन त्या स्मृतींना मनातल्या मनात अंजारून गोंजारून कोड कौतुक करून पुन्हा पुन्हा उजाळा देऊ पाहते. रामराज्य, शिवराज्य आणू पाहणारे मनाने भूतकाळात आणि कल्पनेने भविष्यकाळात असतात. वर्तमानात मात्र ती दूषित इतिहासाची विकृत बालकेच असतात. नीट पहा शब्द, त्यांचे दर्शन घ्या. आज 2001 मध्ये असताना आपले प्रश्न आहेत 2001 चे, लवकरच ते होणार आहेत 2002 चे. ते प्रश्न सोडवताना मेरा भारत महान म्हणणारे जर रामराज्य, शिवराज्य किंवा शिवसृष्टी यामध्ये दंग असतील तर काय होईल? ते आजचे प्रश्न त्यांची उत्तरे देऊच शकणार नाहीत. त्यांना आजचा किंवा आजचे प्रश्न आजच्या परिस्थितीत समजलेलेच नाहीत, तेव्हा त्यांची उत्तरेही त्यांना कशी समजणार? आज आहे दुःख, दैन्य, दारिद्र्य, विषमता, भेदाभेद, हिंसा किंवा अतिरेकी प्रवृत्तीचा प्रश्न, व्यसनांचा, जुगाराचा, भ्रष्टाचाराचा प्रश्न. हे प्रश्न मूलभूतरित्या न समजता, त्यांना वर्तमानात उत्तरे न शोधता, त्यांच्या उत्तरासाठी केवळ शिवाजी, राम अशी जुजबी उत्तरं देऊन कधी हे प्रश्न सुटणार नाहीत. शिवाजी जरूर मोठे होते, राम जरूर मोठे होते, त्यांनी त्यांचं कार्य जरूर केलं, परंतु त्यांची नुसती नावं घेऊन आपण जगत आल्यामुळे आज आपली हलाखीची स्थिती झाली आहे. तेव्हा प्रत्येक ठिकाणी शिवाजी, शिवराज्य आणि रामराज्य हे प्रश्नाला उत्तर नसते, तर प्रत्येक वेळचे प्रश्न सर्व समाजाने नीट तपासून स्वतःमध्ये बदल घडवून त्या प्रश्नांची सोडवणूक करावी लागते. आज अशा अर्थाने हे प्रश्न मूलभूतरित्या न समजता, त्यांना वर्तमानात उत्तरे न शोधता, त्यांच्या उत्तरासाठी भूतकाळाचा मागोवा घेऊन काय उपयोग? दुःख, दैन्य, दारिद्र्य, भेदाभेद, विषमता, रामराज्य असो वा शिवराज्य असो, तेव्हापासून आजपर्यंत भारतात आहेतच आहेत, जे तेव्हाही होते आणि आजही आहेत. अशा प्रश्नाला म्हणूनच उत्तरे भूतकाळात शोधता येणारच नाहीत. हिंसा, अतिरेक यांना तर भूतकाळात आजच्या पेक्षाही अधिक प्रतिष्ठा होती. जो अधिकाधिक शत्रू पक्षाचा विनाश घडविल त्याची थोरवी अधिक असा तो काळ होता. वीर, महावीर, रथी, अतिरथी, महारथी या श्रेण्यात शौर्याचा म्हणजेच अधिकाधिक शत्रू पक्षाचे का होईना पण माणसे मारण्याचाच मोठा संबंध होता. व्यसन जुगाराचे बोलावे तर महाभारतात जुगाराला प्रतिष्ठाच होती. द्यूत क्रीडा करण्यास एका राजाने दुसऱ्या राजाला आमंत्रण दिले तर त्याला नकार देणे राजनीतीच्या विरोधात होते. सारे महाभारत जुगारातूनच साकारले आहे. भ्रष्टाचार म्हणावे तर युद्धात कोणतेही आचरण क्षम्य असे, मग वालीवध असो किंवा अभिमन्यू वध असो, सारे काही युद्धात चालत असते, चालवून घेतले जात असते. स्त्री प्रतिष्ठेचा प्रश्न पहावा तर कौरव सभेत द्रौपदी वस्त्रहरण आणि लोकानुरंजनासाठी कठोरातील कठोर अगदी दिव्य करूनही रामाने सीतेचा केलेला त्याग पाहता स्त्री प्रतिष्ठा रामायण महाभारतात जपली जात होती असे म्हणता येत नाही. शिवराज्यातही दंगे धोपे, जाळपोळ, लुटालूट, हिंसा यांनी सर्व काळ समाज मुक्त होता असे म्हणता येणार नाही. गरबेजीपणा, घराण्यातील भांडणे शिवराज्याची होतीच होती. असे असताना 52 रोगावर एक औषध म्हणून रामराज्य, शिवराज्य याकडे पाहणारे, भाटगिरी करणारे शाहीर हे एकतर भोळसट तरी आहेत किंवा लबाड तरी आहेत. त्यांना आजच्या समाजाला, आजच्या ज्ञानामध्ये, आजच्या शुद्ध दृष्टीमध्ये पाहायला ते जर लागेल समाज तर त्यांना आपल्या स्थानाला भीती वाटते. म्हणून हे रामराज्य आणि शिवराज्य म्हणून आपली दक्षिणा आणि आपली उपाधी जपत असतात आणि भूतकाळाच्या दर्शनाने वर्तमान काळातील जी लोक आहेत, त्यांची जी मने आहेत, त्यांना ते ग्रासण्याचा प्रयत्न करतात. आज आपला जो ज्ञान सूर्य आहे तो कधीच उदयास येणार नाही अशी ही व्यवस्था हे धर्माचार्य म्हणवणारे लोक, इतिहासकार म्हणवणारे भाट लोक करतात आणि स्वतःचं सुख आणि समाजाचं जे व्हायचं ते होऊ दे, फक्त त्यांना त्यांच्यासाठी स्वप्न पेरायची,
शिवराज्य रामराज्य म्हणून त्यांना झुलवत ठेवायचं असा हा अहिताचा धंदा असतो त्यांचा. म्हणजे समाजाच्या अहिताचा धंदा ते करत असतात. वास्तव एकच आहे की आजचा अगदी या क्षणाचा प्रश्न नेहमी ताजा तवानाच नवीनच असतो. त्यासारखे प्रश्न पूर्वी असले तरी सारखे म्हणजे तोच किंवा तेच प्रश्न नव्हेत. तरीही साऱ्या प्रश्नांसाठी रामराज्य शिवराज्य यामध्ये उत्तर शोधू पाहणारे मनाने भूतकाळातच असतात. सतत तेथेच रेंगाळत राहिल्याने त्यांना उत्तर सापडल्याचा भास होतो. खरे तर भूतकाळापासून आजपर्यंत असे अनेक प्रश्न पुढे चालत आले आहेत. वाढत्या श्रेणीने ते आजही आहेत, आपल्या पुढे आहेत की जे उत्तराच्या प्रतीक्षेत अक्षरशः युगानुयुगे आहे. परंतु मानवाने वर्तमानातल्या प्रश्नांना वर्तमानात उत्तरे न दिल्यामुळे ते प्रश्न कायमस्वरूपी अनुत्तरित राहिले आहेत. मानवी इतिहास म्हणजे संवेदनशीलतेच्या अभावापोटी न सुटलेल्या प्रश्नांची लांबलचक साखळीच आहे. नीट लक्षात घ्या. मानवी इतिहास म्हणजे संवेदनशीलतेच्या अभावापोटी न सुटलेल्या प्रश्नांची लांबलचक साखळीच आहे. जर आपण इतिहासापासून काही शिकू शकलो असतो तर पुढील युद्धे झालीच नसती. नाही, पण ती तर वाढतच आहेत. बहुतांशी सारेच्या सारे प्रश्न अनुत्तरितच आहेत. त्यांची भीषणता कधी कमी जास्त होते इतकेच. तेव्हा भूतकाळात आजच्या प्रश्नांना उत्तरे शोधू पाहणे, तेव्हा आजच्या प्रश्नाला भूतकाळातील उत्तरे लागू पडतील असं समजणे, वर्तमानाच्या हे खरे नव्हे. जे वर्तमानाच्या दृष्टीने सजग नसतात तेच भूतकाळाच्या आश्रयाने जगतात. खरे तर ते संवेदनशीलतेच्या पातळीवर वर्तमानात मृतच असतात. मग ते भूतकाळाचे मढे रामराज्य शिवराज्य या गोंडस नावाखाली शृंगारून भविष्य काळाबद्दल कल्पनासृष्टी निर्माण करतात आणि सर्वांना फसवू पाहतात. वर्तमानात नसणाऱ्यांकडून भूतकाळात आणि भविष्यात वर्तमान टाळून फेऱ्या मारणाऱ्यांकडून आपण फसणार का? जे स्वतः वर्तमानात नसतात आणि केवळ भूतकाळ आणि भविष्य काळात फेऱ्या मारत असतात आणि वर्तमान टाळत असतात, अशा लोकांकडून आपण फसणार का? त्यांच्याकडून आपण फसवले जाणार का? तसे व्हायचे नसेल तर मृत भूतकाळ, निरर्थक इतिहास व संस्कृती आणि अस्तित्वात नसलेल्या भविष्य काळाला मनाच्या रिंगणातून हद्दपार करा. त्याचा सहजतेने त्याग करा. आता पहा, आपण शांत दक्षतेत असाल तर आपला मेंदू अधिक ताजा तवाना टवटवीत झाला असेल. याचे कारण उघड आहे. आता आपल्या मेंदूच्या ग्रहण पेशी भूतकाळ आणि भविष्य, मेलेले आणि जन्माला न आलेले अशा कोणत्याच बाबींना, घटनांना, प्रसंगांना साठवण्यास नकार देत आहे. त्या ओझ्यातून मुक्त झाल्या आहेत. मुक्त झालेल्या पेशी ऊर्जा खर्च न झाल्यामुळे किंवा अखर्चित ऊर्जेमुळे उत्साहाने परिपूर्ण आहेत. अज्ञातात झेप घ्यायला त्या उत्सुक आहेत. त्या परिपूर्ण सक्षम ऊर्जायुक्त ज्ञानपेशी आतुर आहेत. त्या आतुर आहेत अज्ञाताच्या दर्शनाला आणि त्या आधीही वर्तमानातील वास्तवाला समजून घ्यायला. ही आतुरता ओढ दर्शनोत्सुकता आहे अगदी या क्षणात. हाच तो चालू वर्तमान. हेच ते शिक्षण. चालू वर्तमानातल्या सर्व गोष्टी नीट पहा, त्यातील उणदुण समजून घ्या आणि वर्तमानाला वर्तमानातच आपल्या बुद्धीने उत्तर द्या. हेच ते शिक्षण किंवा हाच तो वर्तमान. याविषयी सांगोपांग दर्शन घेऊ आपल्या पुढील भेटीत. तोपर्यंत सतत चिंतनात, चालू वर्तमानात भूत भविष्य मेंदूच्या रिंगणाबाहेर टाकून मुक्ततेत राहा. अस्तु.